शिरूर तालुक्यातील असं गाव ज्याच्यावरती 1879 मध्ये एक दरोडा पडला होता। जवळपास 145 वर्ष उलटून देखील आजही त्या वाड्याच्या दरवाजावर त्या दरोड्याच्या कुऱ्हाडीच्या खुणा शाबूत आहेत। नमस्कार मित्रांनो, मी निलेश काळे स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण अशा एका गावाविषयी माहिती घेणार आहोत जे की शिरूर तालुक्यातील एक 30 ते 32 किलोमीटर अंतर शहरापासून असणारं धामारी हे गाव। या गावावरती सर्वप्रथम क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वप्रथम दरोडा घातला। अर्थात हा दरोडा इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी होता। तत्कालीन सावकार किंवा जमीनदार यांच्या घरावर दरोडे टाकून क्रांतिकार्यासाठी हा पैसा गोळा केला जायचा। आजही धामारी या गावामध्ये आम्ही व्हिजिट केल्यानंतर त्या वाड्यासंदर्भात आम्ही माहिती पाहिली, ज्यावर वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वप्रथम दरोडा घातला होता। शिरूरपासून अवघ्या 30 ते 32 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावामधील हा वाडा सांकल्यांचा वाडा म्हणून ओळखला जातो। आता या वाड्याचे एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या वाड्यावरती तत्कालीन वासुदेव बळवंत फडके किंवा त्यांचे सहकारी दौलतराव नाईक त्यांनी कुऱ्हाडीच्या सहाय्याने दरवाजा तोडून आतमध्ये ते गेले होते। आजही त्या खुणा ज्या आहेत त्या दरवाजावरती तशाच शाबूत आहेत। चला तर पाहूयात एक रिपोर्ट धामारी गावचा। सर्वप्रथम तर गावाच्या वेशीतून आत प्रवेश केला आणि काही स्थानिकांच्या मदतीने वाडा शोधून काढला। क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरोधात उभारलेले बंड म्हणजे भारताच्या अंधकार युगात पेटणारी जळती मशालच। याच वाड्यावर वासुदेव बळवंत फडकेंनी आपल्या सहकाऱ्यांनिशी दरोडा टाकला। इथे फक्त 3000 रुपये त्यांना मिळाले, पण निश्चितच क्रांतिकार्यासाठी हे आवश्यक होते। आज या वाड्याला साकल्यांचा वाडा म्हणून देखील ओळख प्राप्त आहे। साकला घराण्याचे वारसदारही यावेळी उपस्थित होते। त्यांनी त्या वाड्यासंदर्भात काही माहिती पुरवली। माझे वडिलांच्या आजोबा त्यांचे आजोबा त्या काळात हा दरोडा पडला होता। ह्याच्या आतमध्ये सदरच्या वास्तूमध्ये तळघरे आमची देवाची खोली होती। त्याच्यानंतर जुन्या काळी इथून खंडोबाला जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे असा होता म्हणतात, मला त्याची आयडिया नाही, पण सांगत होते आमचे कोरडीचे गाव घातलेले पहिल्या दरोडा टाकण्यासाठी लोक विशीतून जुन्या विशीतून आत यायचे, सगळं गाव विशीच्या आत होतं। त्यांची ती सुरुवात झाली की ह्या आपल्या गावापासून दरोडा टाकला म्हणजे त्यांना एक प्रकारे गावाने मदतच केली की शस्त्र घ्यायला किंवा तुमची हे इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी लोकांनी आमच्या धामारी गावच्यांनी मदत केली। त्याच्यामुळे आमच्या गावाला धामारी हे नाव योग्य स्वरूपात मला आहे असं वाटतं। दरोड्यामुळे वाड्याच्या मुख्य दरवाजाची मोडतोड आणि त्यावरील कुऱ्हाडीचे निशाण आजही आपल्याला त्या क्रांतीवीरांच्या बलिदानाची साक्ष देते। वाडा जरी पहिल्यासारखा राहिला नसला तरी वाड्याच्या भिंती मात्र दिमाखात उभ्या आहेत। जणू काही आम्हीही स्वातंत्र्य लढ्यात त्या योद्ध्याला मदत केली या रुबाबात। धामारी शिरूरमधील हे गाव अभिमानाने आपला इतिहास सांगतो। जर तुमच्या गावातही असा इतिहास असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शिरूर तालुक्यातील नजरेआड चाललेला इतिहास खोदून काढण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।